होय व्हायचं चहा नाश्ता झाला असता तर सासरवाडी त्यालाच आहे माझ्या. म्हणजे जावाय सांग कोंबडी मिळेल. काय झालं? काय हे नाही काय ते म्हणतात की तू बाबांशी बोलली का आम्ही बोलणार आहे? मी बोलून घेतलंय, पण जर तुम्ही बोललात ना तर जास्त पटेल त्यांना. बसा बसा बसा. नमस्कार. नमस्कार. बोला, काय म्हणताय? ते गायत्रीनं सांगितलं असेल की तुम्हाला. कशाबद्दल? नाही, काय आहे, घरात बरेच विषय होत असतात, त्यापैकी तुमचा विषय नक्की कोणता? ते शाळेला संगणक आणि इंटरनेट नाही का? हां 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 हां. गायत्री बोलली मला. पहिल्यांदा तुमच्या दोघांचं अभिनंदन. चांगलं काम करताय. त्याच कामात भर पडावी म्हणून संगणक आणि इंटरनेट पाहिजे. नाही म्हणजे मुलांना डिजिटल शिक्षण घेता येईल आणि आजच्या विज्ञान युगात जागतिक दर्जाचं शिक्षण मिळेल. विचार चांगला आहे तुमचा. बघूया कुठल्या शासकीय योजनेत बसतंय का बघतो. भाऊ, शासकीय शाळांसाठी योजना जवळजवळ बंदच झाल्या. हे सगळं आपल्याला लोकवर्गणीतून करायला लागेल आणि तुम्ही जर शब्द टाकला तर लोक नाही नाही म्हणणार. बघूया, प्रयत्न करू. चांगल्या कामाला माझा नेहमी पाठिंबा असतो. मला एक काम आहे जरा, तुम्ही बोलत बसा. यांच्या चहा पाण्याचं बघा. तुम्ही टेन्शन नका घेऊ, बाबा करतील सगळं नीट. हं? तुम्ही चहा घेणार की कॉफी? नाही नको काय. आता या घरचा जावई झाल्यावरच चहा पाणी. हा, कोंबड्याचं काय झालं कोंबड्याचं? नाही काय तू बाबांच्या मागे लागून तेवढं करून घ्या. हं. चला दाखव. नमस्कार. नमस्कार. गाडी घे बाजूला, जाऊ दे मला. जगमान्य, हा. काल ग्रामपंचायतीत प्रश्नाची उत्तरं देताना हे रंगीलपणा अंगात नव्हता, आणि आता कुठला एवढा रंगीलपणा आला? होय तर नाही हा. उतरायचा का रंगीलपणा? उतरू उतरा. तुमच्या ह्या असल्या बिनबुडाच्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी काय बांधील नाही. योग्य वाटलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंय मी. आमचा प्रश्न योग्यच होता. आता तुमच्या टकुऱ्यात शिरला नाही त्याला आम्ही काय करणार? आणि हे बघा सरपंच, राजकारणात एकदा का त्या खुर्चीवर बसलं का नाही की जनतेच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुम्ही बांधील आहे. हे असलं प्रश्न रस्त्यात नाही, ग्रामपंचायतीत येऊन मांडीला मांडी लावून विचारायचं असतात. आणि आप्पा, तुमच्या डोक्यात 24 तास राजकारण असतंय. आम्ही आणि आमचं खानदान राजकारणाला समाजकारणाच्या नजरेनं बघतो. वा रे वा, समाजकारण. तर तुमचं खानदानी समाजकारण वड्या वगळीनं हिंडत होत. म्हणजे मान्या, हा. म्हणजे काय ते समजून सांग सरपंचाला. हा. नाही कसं आहे माहित आहे का, हा. मी जर काय बोललो का नाही तर लय जटल. आवश्यक तुम्हाला आणि तुमच्या पुरीला काल एकांतात बोलताना बघितले लोकांनी, आणि त्याच्याबद्दल बोलते ते आप्पा. सामाजिक आणि शैक्षणिक कामासाठी दोघे एकत्र काम करतात. मग भेटलं तर काय होतंय? ते सगळं ठीक आहे व, पण एकांतात भेटायची काय गरज आहे? असं धडधडीत चार चौकात बोलायचं ना. आणि वड्या वगळीनं जी समाजकार्य होतं का नाही त्याला लपडी म्हणतात. लपडी. कावीळ झालेल्या प्रत्येकाला सगळं जगच पिवळं दिसतं. तसं झालंय आप्पा तुमचं. आता तुमच्याच मनात पाप, त्याला आम्ही तरी काय करणार? ठीक आहे,
सावध करणं आमचं काम होतं. आता काय तुमच्या मनात येईल तसं करा, तुमच्या मर्जीनं वागा. अरे म्हणे होय तर आप्पा. अहो आप्पा, हं. हे समाजकार्य कधी घरात शिरल आणि जावाय होईल काय सांगू शकत नाही. सरपंच सावध राहा, सावध. ए म्हण्या हा. चल, चला. झाली आता काढी टाक. चल. बरोबर मागे लागली असेल. सावध राहा. गायत्री थांब. काय झालं बाबा? कुठे गेली होतीस? ते शाळेत कम्प्युटर घ्यायचा आहे ना, त्यासाठी लोकांना समजवण्यासाठी गेली होती. नक्की शाळेचंच काम चालू आहे ना, का अजून दुसरी कसली शाळा चालू आहे? म्हणजे मी समजले नाही. शंतनू आणि तुझ्या भेटीबद्दल गावात काय चर्चा चालली आहे? नाही बाबा, आमचं भेटणं ना फक्त शाळेसाठीच असतं. विचारा ना स्वातीला. हो काका, ती माझ्या बरोबरच असते. नक्कीच तुम्हाला भडकवण्यासाठी कोणीतरी असं बोललं असेल. असं असेल तर ठीक आहे, पण आम्हाला जे कळलंय ते जर का खरं असेल ना, तर मग लक्षात ठेव. बाबा, दादा, जो उद्देश घेऊन मी परदेशात शिकून आली आहे ना, तोच उद्देश मुळात शाळा आणि समाजसेवा आहे. शंतनू BEd पास आहे, तरी तो बेरोजगार आहे. पण घरी न बसता तो गावातल्या प्रत्येक मुलाला बिना मोबदला शिक्षण देतो आणि शाळेत कशी नवीन सुविधा येईल ना याच्या प्रयत्नात असतो. मग मी त्याला नाही भेटणार तर अजून कोणाला भेटणार? आणि काका, काहीतरी जे काय करते ते मनापासून आणि लोकांच्या हितासाठी करते, तर तुम्ही तिला सपोर्ट केलं पाहिजे. लोकांचं काय ऐकता हो? बाबा, मी तुमचीच मुलगी आहे हो, आणि माझ्या समाजकार्याने तुमचीच राजकीय प्रतिष्ठा वाढणार आहे. आणि लोक आहेत ना, हे तुम्हाला बदनाम करण्यासाठी सगळी षडयंत्र रचतायत बघा. गायत्री, तुला आपलं घराणं आणि माझी प्रतिष्ठा माहिती आहे, त्याला धक्का लागू देऊ नको. मी माझ्या प्रतिष्ठेला शरीरापेक्षा जास्त जपतो. माझं प्रेम आणि राग दोन्ही तुला चांगलंच माहिती आहे. या. होय रे, कुठं निघालास? आलो लगेच. गावात काय चर्चा चालली आहे? काय चालू आहे? त्या सरपंचाच्या पोरीला कुठे भेटलास? कुठं म्हणजे शाळेपाशी भेटलो, आणि रोज भेटतो आम्ही. ती शाळेबद्दल कायम काहीतरी करत असते म्हणून भेटतो. ते नव कुठेतरी एकांतात भेटला सा, गावातल्या कोणीतरी बघितलं, अशी चर्चा चालली आहे. कुणी सांगितलं तुला हे? कुणी का सांगा ना, पण खरं आहे ना काही? तू नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊ. अरे लक्ष कसं नको देऊ? मला तर भ्याच वाटतं या. अरे ते सरपंच चांगला माणूस नाही, आपण गरीब माणसं. त्याच्या हातात पैका आहे, सत्ता आहे, त्याची बरोबरी करून नाही चालायची आपल्याला. मला कोणाशी बरोबरी नाही करायची. माझा फोकस क्लिअर आहे. मला फक्त पोरांचं भविष्य बघायचे. बाकी कोण काय बोलतं मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही.
आणि कुठल्या बी संकटाला लढायची ताकद आहे माझ्यात. अरे पण फुकट राबायची काय गरज आहे? आणि तुलाच काय पडली एवढी शाळेची आणि पोरांची? आपली परिस्थिती काय आहे? अरे 4 पैशाचं काम बघ, पण हे नाही ते धंदे नको आपल्याला. हे बघा, बाप गेल्यापासून तुम्हाला शिकवलंस बरोबर. फार डीएड केलं. डीएड झाल्या अख्ख्या गावात मिरवत होतीस ना माझं पोरग मास्तर झालं म्हणून. आणि मी करतोय प्रयत्न कामाचा, होईल कुठंतरी. पण तोपर्यंत पोरांना शिकून आहे ना माझा बी सराव होईल. अरे नोकरी मिळस तवर दुसरं काहीतरी काम बघ, पण हे न ग बाबा. तू काळजी करू नको, झोप. अरे अरे काळजी कशी नको करू? शंतनू, ए शंतनू, शंतनू, अरे तुझ्याबद्दल गावामध्ये लय मोठा गेम चालू आहे. काय झालं? अख्ख्या गावात तुमच्या दोघांचीच बॉम्ब चालू आहे. अख्ख्या गावात म्हणजे? मला बी आई तेच सांगत होती. सरपंचाच्या पुरीचं आणि तुझं लपड आहे असं अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. लपड आयला हे बरे. गावाकडं प्रेमाला लपड हे गोंडच नाव दिलंय. अरे हसू नको, विषय सरपंचापर्यंत पोहोचलाय. सरपंचाला कोणी सांगितलं? कोण सांगतंय? आपण. आप्पा, ते गावात पाटबंधाऱ्याबद्दल आपण जनजागृती केली, आरोग्य शिबिर केली, ग्राम स्वच्छता केली. हे सगळं आहे ना त्या आप्पाला राजकीय दृष्ट्या धोकादायक आहे. म्हणून त्यानं सरपंचाला माझ्या विरुद्ध भडकवलं. एकदा का सरपंच तापला की आप्पा त्याची राजकीय पोळी भाजायला मोकळा. कसं का असं ना, सरपंच कसा आहे माहिती आहे ना तुला. तो कसा का असं ना, कुणाला घाबरून मी तर माझं काम थांबवणार नाही. आता असं बी लढायचंय आणि तसं पण लढायचंय. तू फक्त खंबीर राहा, आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही. हा, आम्ही कायम तुझ्या सोबतच आहे, हा. कुठलं बी संकट येऊ दे. बस मला हेच पाहिजे. आता कुठं चाललंयस? आरतीने भेटायला बोलवले. भाऊ काय म्हणते ती? आम्ही होय. अरे दमानं जा, मला माहिती आहे 100% हाच विषय असणार आहे. ठीक आहे, घे काळजी घे. ठीक आहे. मी बाई, कुठे राहिला हा? एवढा वेळ लागतो का? कोणी बघितलं ना तर लय अवघड आपलं. कशाला घाबरतेस? हे, मी नाही घाबरत. मला थोडी भीती वाटते ग. तुला भीतीच वाटते ना, तर जाऊन ना लपून बस. काय बघितलंच ना कोणी तर मी निस्तरायला तयार आहे. आला ग. घ्या तुमचं पटकन बोलून. काय किती वेळ? इथे घरातून कशी बाहेर पडली ना माझं मला माहिती. अगं झालं थोडा वेळ. बोल काय झालं? खूप मोठा घोळ झालाय. बाबांपर्यंत आपला विषय पोचलाय. माहिती आहे मला, माझ्या आईपर्यंत पण पोचलाय. आता काय करायचं? प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकावं लागणार. आपली भेट शैक्षणिक सामाजिक आहे असं दाखवूया. हं. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा भेटायचे ना तेव्हा सावधगिरी बाळगूया. हो, पण उद्या काय संकट येईल याचा विचार करून मला अजून भीती वाटते. कुठल्या बी संकटाला भिडायची ताकद आहे माझ्यात. तू फक्त बिनधास्त राहा. ठीक आहे, चालेल. तू पण काळजी घे. मी येते. चल चल स्वाती.